हॅलो गाईज, कशा आहात? होप मजेतच असाल. तर आज आपण म्हणजे हे महाकुंभवरून आले आणि आम्हाला म्हणजे एक पूजा घालावी लागते आपल्याला प्रसाद वाटपसाठी. तर आमच्यामध्ये म्हणजे असं आम्हाला काय म्हणतात, आजी सासूमध्ये वारले होते म्हणून आम्हाला म्हणजे सत्यनारायण पूजा आम्ही नाही घालू शकत. तर त्यामुळे मी घरातल्या घरातच आपले घरचेच लोक आणि थोडे पोरं मुलं मुली जेवू घालणारे. तर मी आता पुरणपोळीचा स्वयंपाक स्टार्ट केलाय आणि डाळ लावली शिजायला. एका बाजूला मेथीची भाजी करून घेतली, तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला. मेथीची भाजी करून घेतली, पुरणपोळी असं दाखवण्यावर दाखवतो ना. ती भाजी अशी करून म्हणजे थोडीशी निवदापुरतं केली एक गड्डीची आणि अशी बाजूला काढून ठेवली, कारण की मला आता खिचडी बनवायची आहे कढईमध्ये. इकडे बटाटा लावलाय शिजायला, इकडे डाळ लावली. 3 वाजताच तयारी लागले कारण की परत लेट नको व्हायला. मग बाकीचे येतात तेवढ्या वेळात मी थोडंसं करून घेते. चला, मी काय काय आणलं तुम्हाला दाखवतो. मी तिकडनं देवावरनं तर ते पाणी तर आणलं होतं. त्यानंतर मी श्रीरामाची मूर्ती आणली ही वाली आणि पिंड घेतली उज्जैनमधनं. खूप आवडली होती मला आणि घरात पिंड पाहिजे होते आम्हाला. तर हे आता पूजा केल्यानंतर आम्ही ठेवून देणार आहे. मग आज तर ठेवली, आज तर तिने पूजा केली होती मंदिरामध्ये मस्त. कशी वाटते ही पिंड तुम्हाला? आणि श्रीरामाची मूर्ती खूप छान दिसते, मला बघता क्षणी आवडली होती. स्वस्त घेतली ती मी, प्रॉपर आहे ते एकदम. आणि ही पिंड तर आता आज भरपूर लोक जेवायला येणार आमच्या घरी. सगळेजण जेवायला येणार आहे. खिचडी बनवते, पुढचं दाखवतो मी तुम्हाला. तर दिवसभर हे घरी नव्हते त्यामुळे व्हिडिओ शूट काही झाला नाही, पण सगळेजण मदत करायला आले होते आणि जेवण वगैरे सगळं झाले. आता रात्रीचे 8 वाजले आणि फायनली म्हणजे झाले, तयारी ऑलमोस्ट झाली. तर ही रांगोळी अशी काढली. हा आहे का? हे प्रसाद आहे. अशा पद्धतीने पूजा मांडते. इस वक्त केएल राहुल बिल्कुल भी डांस तर अशा पद्धतीने पूजा मांडली. जेवण वगैरे झालं. तर जेवणामध्ये भात आलाय, अजून भात लावायला लागणार आहे. पुरणपोळी झाली, पोळ्या झाल्या, म्हणजे पुरणपोळी झाली. अजून काय झाले? पापड इकडे बनवून ठेवले. तरी अशी आमटी झाली, क्या बात आहे. भजी झाले, भाजी झाली. त्यात काय झाले? पापड आहे, पापड डब्यात ठेवले. हे पापड झाले. तू पण तयार झाली आणि मी पण तयार झाले. मला शर्ट आणलाय सासूबाईंनी आयरमध्ये. हा झालाय मोठा, धुतल्या होईल बारीक, पण छान दिसतोय. आधीमध्ये होईल बारीक. तर अजून आता आरती करायची आपल्याला. आरती करायची आणि मग सगळ्यांना जेवायला बोलवायचं. चलो. आर्यन
तर हा प्रसाद सगळीकडेच आहे, म्हणजे अयोध्या, त्यानंतर उज्जैन, काशी आणि ओंकारेश्वर, कालभैरव, म्हणजे जेवढ्या जागेतनं आम्ही प्रसाद घेतला होता तो आता हा सगळा आम्ही मिक्स करून म्हणजे सगळ्याला एक सोबत असा वाटायचा आहे, त्यामुळे आम्ही मिक्स केला आहे. हा होता उज्जैनचा प्रसाद. इंडिया जीत गई भाई, वंदे मातरम. तर लहान मुलांना पहिले जेवायला बसवलं, त्यांना भूक लागली होती, सगळेजण बसले जेवायला. काय देऊ तुला आकांक्षा? आकांक्षा काय देऊ? आमटी देऊ? मग पाणी देऊ? शाळेमध्ये घालून जा. तर गाईज म्हणजे छोटासाच व्लॉग झाला आहे, कारण की हे दिवसभर घरात नव्हते आणि व्हिडिओ शूट पण म्हणजे स्वयंपाक करताना मला वाटतं झालंच नाही, म्हणजे हे नव्हतेच त्या टायमिंगमध्ये पूर्ण वेळ आणि स्वयंपाकामध्ये खूप वेळ गेला. तर छोटासा व्लॉग आहे आणि नंतर मी थोडंफार शूट घेतलं आहे, म्हणजे जास्त नाही घेतलं, नॉर्मल काय शूट घेतले. त्यामुळे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण छोटीशीच पूजा घरात केली होती, घरातल्या घरात. तर आम्हाला जास्त म्हणजे एवढं कोणाला सांगितलं नव्हतं, तर कोणी राग धरू नका. आणि प्रसाद हा सगळ्यांना इथं आपण शेजाऱ्यांना वगैरे सगळ्यांना देऊन येतील आता. आणि जे गंगाचं पाणी होतं ते सुद्धा आपण देणार आहोत थोडं जेवढं यांनी थोडंसं आणलं होतं. तर मग कसा वाटला आहे ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे जे काही व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतील. तर चला, बाय बाय.